शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। उन्हाळा जवळ आला की विद्यार्थ्यांना सुट्ट्याची तर जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकांना बदल्याची ओढ लागते। गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांसह अन्य कारणांमुळे शिक्षकांच्या नियमित बदल्यांना उशीर झाल्याने यंदा मात्र गुरुजींच्या बदल्या वेळेत होणार असल्याने त्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे। या बदल्यांमध्ये महत्त्वाचा विषय असणारी अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी संबंधित गावातील दळणवळणाची सुविधा याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने स्थानिक पातळीवरून स्पष्ट अहवाल मागवला आहे। ज्या गावात जाण्याची वाट बिकट अशा गावातील शाळांची अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून घोषणा करण्यात येणार आहे। कोटला भागात राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करून तिच्यासह भावाला मारहाण केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शहेबाज रज्जाक शेख व राजिक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। शहरातील मुली युवती व महिला बालकाची सुरक्षा, त्यांना आवश्यक सुविधा व त्यांची सुरक्षा यांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मनपा महिला व बाल कल्याण समितीच्या नव्या सभापती अजित पवार, राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली बारसकर व उपसभापती भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांनी मंगळवारी दिली। बारसकर व सानप यांची सभापती व उपसभापती बिनविरोध निवड झाली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिला व बाल कल्याण समितीद्वारे शहरात करणार असलेल्या विकास कामांची तसेच राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना विज्ञानाची संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषदच्या सेस मधून घेतलेली ओपन सायन्स पार्क ही नाविन्यपूर्ण योजना प्रशासनाची उदासीनता आणि स्थानिक ग्रामपंचायत शिक्षण व्यवस्थेच्या निरुत्साहामुळे गुंडाळण्याची नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे सेसमधून केलेली 50 लाखांची तरतूद बांधकाम साधील खर्चासाठी वळवण्यात आल्याचे दिसत आहे। शहरातील प्रभाग 17 मध्ये गेल्या एका महिन्यापासून दूषित पाणी, कमी दाबाने पाणी पुरवठा, पाणी सुटण्याची अनिश्चित वेळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। कृत्रिम पाणी टंचाईच्या निषेधार्थ मंगळवारी नगरसेवकांसह नागरिकांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन तीव्र संताप व्यक्त केला। नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, अश्विनी रोंढे तसेच कमल कोतकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्त डांगे यांना घेराव घालण्यात आला। निवेदनात म्हटले की मागील 1 महिन्यापासून प्रभाग 17 मधील पाणी पुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे। शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।